पुकार दिले जातील आणि 3 पुकार दिल्यानंतर तुम्ही जर इथे हजर नसाल तर प्लीज लक्षात घ्या दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल। नक्कीच काहीसा क्षण असेल आपण मैदानावरती कुठे कोण्यामध्ये असाल फक्त हात वरती करा आम्ही ग्राह्य धरू। आणि योगेशजी अजून एक त्याच्या पुढची सूचना असेल ज्याचं नाव असेल तो वैयक्तिक इथे हजर असावा। यस जो हजीर तो वजीर। लहान मुलगा असेल किंवा मुलगी असेल मग सांगू नका घरी आहे किंवा मी तिचा वडील आहे चालणार नाही। आपण सर्वांनी इथे हजर असणं गरजेचं आहे। पंच सामना सुरू करा। सामन्याला सुरुवात होते दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया। 40+ विरुद्ध आपण पाहतोय ते पाबदेव पाली अशी लढत होणार 2 षटकांची लढत। प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया। सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक या ठिकाणी जॉईन झालेत त्यांचं देखील स्वागत। सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत। समीर दळवी विजय पाटील निलेश बेंडकर यांना विनंती राहील आपण स्टेज वरती या प्लीज। दादा तिन्ही पाहुण्यांना विनंती करतोय। योगेश चला मॅच स्टार्ट गेम स्टार्ट। या ठिकाणी पहिला चेंडू लॉप केला मिड विकेटला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन। संघाकडनं ऍज द ओपनर सलामी बॅट्समन तुम्ही पाहतायत बारक्या शेलके आणि रोहित पाटील। बारक्या आणि रोहित खरं तर आपण पाहिलं दोघांनी दिवस गाजवलाय संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। सुंदर क्रिकेट क्वालिटी लेवलचं क्रिकेट आज त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं। क्वालिटी लेवल स्टँडर्ड लेवल क्रिकेट आज पाली संघाकडनं पाहायला मिळालं त्यांचं आपण कौतुक करूया। आणि या सामन्याची सुरुवात करताना बारक्या शेलकेनं चौका ठोकलाय। फुल टॉस वरती फुल उचल अर्थात मैदानावरती बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर। पंचांचा सिग्नल 6 रन। थँक्यू। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे मी आताच उल्लेख केला कारण प्रेक्षक बघा मैदानाच्या चारी बाजूला आहेत। हौशे नवशे आणि गौशे अशा प्रकारचे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये 3 दिवस पाहायला मिळाले। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे फलंदाज बाद आणि ते कालुरामने घेतलेला गेल या ठिकाणी आपण पाहिलंय। बॅट्समन बारक्या बाद झालाय। बारक्या शेलके बॅक टू द डगआउट। टीमची टोटल जर पाहिली तर धावपटकावरती 10 लागलेत तर 10 एक चौकार एक षटकाराचा समावेश होता। हौशे नवशे आणि गौशे प्रेक्षक पहा मी सांगितलं त्या राहुल दादा मात्रे आपलं मनपूर्वक स्वागत आहे। विजयदादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे। नक्कीच आपण षटक समाप्त झाल्यानंतर सन्मान करा। विवेक दादा प्रेक्षक बघा हौशे नवशे आणि गौशे का या स्पर्धेमध्ये आहेत। हौशे प्रेक्षक म्हणजे कोण ज्यांना क्रिकेटची खरंच आवड आहे जे ग्राउंडच्या जवळ उभे आहेत ते हौशे प्रेक्षक। नवशे प्रेक्षक म्हणजे कोण तर जे आपल्या संघाला जिंकावं म्हणून काहीतरी देवाला नवस करतात ते नवशे प्रेक्षक। आणि गौशे प्रेक्षक कोण तर या स्पर्धेमध्ये दूरवर बसलेले पीने वाले को मौका चाहिए क्योंकि राम के युग में पीते थे दूध कृष्ण के युग में पीते थे घी और आज की कलयुग में पीते हैं दारू फुकट में मिला तो दबा दबा के पीता है। असं एक प्रेक्षक विवेक सांगत होता की दारू पिल्याने नशा चढते नशा आल्याने मेहनत वाढते मेहनत केल्याने पैसा मिळतो आणि पैसा आल्याने इज्जत वाढते। तर बोलतो इज्जत कमवायची असेल तर दारू पिली पाहिजे। पिणे वाले को मौका चाहिए कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला जेवणासोबत ते देखील होतं। दादांचं कौतुक केलं पाहिजे। विकेट साठी आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 3 षटकार योगेशजी 3 षटकारासाठी 6000 रुपयाचं पारितोषिक लागले 3 विकेट साठी 6000चं पारितोषिक लागले। संजय दादा म्हात्रे आणि सतीश दादा म्हात्रे या 2 बंधूंकडून आपल्याला 3,000 रुपयाचं इथे पारितोषिक आहे। डान्सरचा हुकमी एक्का खेळताना पाहायला मिळतो अमीरपूरजी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। खूप खूप कौतुक अभिनंदन। अमीरपूरजीला शेवटच्या सामन्यामध्ये संधी मिळाली आहे। धावसंख्या आपण पाहिली धावपटकावरती एकूण 14 धावा चांगला मॅच आपण पाहिली। अगदी प्रेक्षकांच्या 16 धावा झाल्यात। प्रेक्षकांच्या काळजात रुजणारी स्पर्धा अर्थात शेवटचा बॉल बाकी आहे 16 धावा झाल्यात। या 3 धावा होत्या यस 17 धावा। चला स्मॉल मिस्टेक आमच्या स्कोरर कडनं दिलगिरी व्यक्त करतोय कारण सध्या भरपूर गडबड आहे। स्विच हिटचा प्रयत्न बॉलला पाठवला बॅकवर्ड पॉइंटला बीट करून बॉल चाललाय। अमीरपूरजी बॉलच्या पाठीमागे धावतायत की बॉल थांबलाय की अमीरपूरजी थांबलाय। बॉल सीमारेखा बाहेर 4 रन।
भरोसा तर नाहीये मित्रांनो. आजच्या जमान्यामध्ये कोणाचा कोणावरती भरोसा नाहीये. बाबाचा मुलावरती भरोसा नहीं, भावाचा भावावरती भरोसा नाहीये. म्हणून तो आम्ही नेहमी सांगतो ना, बैंक में जाओ तो बैंक वाले पेन बांध रखते हैं, यदि पानपोई पे जाओ तो पानपोई वाले ग्लास को बांध रखते हैं, पानटपरी पे जाओ तो पानटपरी वाले लाइटर को बांध रखते हैं, बड़े लोग के घर जाओगे तो बड़े लोग दरवाजे भी कुत्ता बांधते हैं, लड़कियां मुंह बांधती है और बीवी अपने पति को. क्यों? क्योंकि आज के जमाने में भरोसा नहीं है. और जेजे की बात है भरोसे की, कहां से डीजे आपका भरोसा है. रन संख्या पण पाहिली धावपडकामध्ये 21 रन 21 धावा. अमीर पोरजी बघा आयकॉन काढू सध्या मैदानाच्या आतमध्ये टीम उत्तरशू संघासाठी खेळतोय. रफ्तार के सौदागर विकास मैदानावरती आला. गोलंदाजी मागवती विकास पाटील. खरं तर एक वेळ अशी होती आणि म्हणून तर आम्ही सांगितलं ना त्या दिवशीच की आज जो 40+ क्रिकेट आहे ते जुनं क्रिकेट आहे. ओल्ड इज गोल्ड का म्हटलं जाते. जुनं क्रिकेट भरपूर चांगलं होतं आणि आता कालांतराने वेग वाढलाय क्रिकेटचा. जसा कलियुग पुढे गेला तसा आता क्रिकेट वाढलाय आणि आज आपण पाहतो नक्कीच एक चांगली स्पर्धा देखील पाहायला मिळाली. 40+ म्हटलं की एक धाव आरोग्यासाठी ही संकल्पना असते. बॉल बघा किती सुंदर होता. बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. बॉल मात्र इथे फील्ड झाला तोपर्यंत एक धाव आली. शॉट फायनली क्रिजन मध्ये चेंडू अडवला गेला तोपर्यंत एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 22 होती. टार्गेट मोठं होणार कारण 2 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्गाची प्रचंड गर्दी काय तर आज एका प्रेक्षकाला भाग्यवान विजेत्याला आम्ही स्पोर्ट्स सायकल देणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. बॉल चांगला पाठीमागे क्षेत्ररक्षणही चांगलं फुटबॉलचा वापर केलाय परंतु इकडे बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. बॉल थांबला परंतु कदाचित पाय लागला आणि चौकार. शेवटच्या मोमेंटला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. पंचांचा स्तर 4 रन. सतीश शेठ मात्रे आणि खरं तर संजय शेठ मात्रे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा मित्रांनो साक्षी स्टार चषक 2025 अंतिम पर्व मैदानावरती. बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे. घुटना टेक आणि सिक्सर देख. बॉल सीमारेखा बाहेर षटकार. रोहितच्या बॅटमधून षटकार आलाय. थँक्यू टीजे. रोहितच्या बॅटमधून षटकार आलाय. काय सुंदर बॅटिंग तुम्ही पाहिली. नक्कीच आपण पाहिलं पाय मोडून त्याने षटकार ठोकला. अगदी सुंदर फटकेबाजी. रोहित पाटील मैदानावरती दमदार खेळाडू बारक्या बाद झाला. त्यानंतर इथे त्याच्या बॅटमधून आक्रमकता पाहायला मिळते. बॉल चांगला अलंग कापेट चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑन रिझर्व मध्ये एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून पेक केला तोपर्यंत रन्स मिळाली. त्या ठिकाणी 2 धावेने संघ पोहोचतोय 34 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया. सर्व प्रेक्षक वर्ग ज्यांनी या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली त्या सगळ्या प्रेक्षकांचा आम्ही आभार व्यक्त करू. यस बॉल चांगला आहे. डीजे आपण रेडी राहायचं कारण लास्ट बॉल जसा पेकला जाईल तसा पंचांचा डान्स पाहणार आहात कारण आज प्रदीप सरांनी सगळ्यांचं एंटरटेनमेंट केले. 2 ओव्हरची मॅच आहे. लास्ट चेंडू संपल्यानंतर इनिंग संपल्यानंतर डान्स करायचा आहे. शेवटचा बॉल आहे आता. यस डीजे आपण रेडी राहा. टार्गेट सेट या बॉलवरती. चांगला चेंडू. यावेळेस मात्र बॅट बॉलचा संपर्क व्यवस्थित नाहीये. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीनं टीम टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 पाय आणि 36 धावेचं टार्गेट. क्या बात आहे. एकदा टाळ्या होऊ द्या पंचांसाठी. डान्सिंग अंपायर नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये प्रदीप शिंदे सरांना पाहिलं डान्स त्यांचा आणि
35 धाबा झाले, 36 धाब्याचं टार्गेट आहे. चला बापदेव पाली संघ आपण लगेच फिल्डिंगची रचना लगेच करून घ्या. बघा वेळ नाहीये, सूर्याची किरण आमच्यापासून दूर गेले, सूर्य देखील अस्ताला गेलाय. वेळ कुणासाठी थांबत नसतो म्हणून आम्ही संजय दादा मात्रे यांच्याकडून 500 रुपये आले डान्स संपारसाठी. खरं तर त्यांचं कौतुक केले. बघा बापदेव पाली संघ टीम मीटिंग नकोय, प्लीज आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण वेळ आमच्याकडे नाहीये. आम्ही नेहमी सांगतो ना की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 5 रुपयाला असतो तो रात्री रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच, जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है. सेकंड सत्र जॉईन होते आमच्यासोबत साईनाथ राजे. कार्तिक योगेश गरत यांचं आगमन झाले. दोन मध्ये 35 धावा झालेल्या आहेत आणि आपल्याला 36 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. धन्यवाद योगेशजी मडवी सर, धन्यवाद विवेक सर, धन्यवाद सौरभ पाटील. तमाम क्रीडासिक मॅचचा आनंद घेतात, स्पर्धेचा आनंद घेतात. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 हा लाजवाब पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन येता क्षणी आयोजनाच्या प्रेमामध्ये पडावा. रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन सती दादा यांच्या स्वप्नातून साकारलेलं अभव्य दिव्य हा क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी आपण या ठिकाणी पाहतोय. 12 चेंडू 36 धावा. परेश आल्यात, परेश गोलंदाजी ट्रॅक वरती, विनोद येत आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर. 36 धावा, 6 षटकार टोकाचे 12 चेंडू मध्ये. पहिलाच बॉल, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात, पकडला जेल, संपला विनोदचा खेळ. भाग्याची भाग्याची सगळ्यांना उभे कर वरती. भाग्याची 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 ही साक्षी कन्या भाग्याची. जन्माला आली प्रगती झाली, जन्माला आली प्रगती झाली माझ्या सतीश दादाची. भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची. भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची. या वादळीचे मास्टर स्क्रीनच्या समोर आमच्या चिमुकल्या. नक्कीच आमची डॉलीला पण पाहू शकाल. मॅचचे दिसून जाऊया. मान्यवर या ठिकाणी येत असताना पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. बॅट न खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क, डॉट चेंडूची सांगता. 12 मध्ये 36, 11 वेलकम. गुरुनाथ दादा मात्रे यांचं आगमन झालंय. दादा मनपूर्वक स्वागत आहे. विनंती आहे आपण विराजमान व्हा, स्थानापन्न व्हा. नक्कीच सर्व मान्यवरांचं, खेळाडू रसिकांचं, आमच्या चिमुकल्यांचं आज त्यांचा लकी ड्रॉ. त्यांना फक्त एकच वाटते विवेक दादा की कधी लकी ड्रॉची चिठ्ठी उघडणार. 11-10 मध्ये आता 36 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी. समोरच्या दिशेला चेंडू तर बसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं. ओहो, इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक, 2 तिगाडा, 3 तिगाडा, काम बिगाडा. याला म्हणतात शिवरात्रीच्या दिवशी एकादशी. तू पण उपाशी आणि मी पण उपाशी. 40+ म्हणजे हलक्यात घेण्याचा विषय नाही भावा, मेहनत तर करावी लागेल. येस डेफिनेटली, मेहनत तर तुम्हाला नक्कीच करायची आहे. गोलंदाजी ट्रॅक होती, गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज नक्कीच परेशी ही गोलंदाजी. हो हो, व्हेरी नाईस, अप्रतिम, लाजबाब, पारदर्शक नेत्रदीपक कामगिरी करत असताना हा गोलंदाज परेश नामक गोलंदाज 40+ वरती आपलं रेग्युलर खेळाडू इथे वर्चस्व गाजवत असताना. मी विनंती करतो दोन्ही संघांना, मॅच झाल्यानंतर स्टंप कोणी काढू नका प्लीज, विनंती राहील. 5000 रुपये मायनस होतील तुमचे, त्यामुळे निश्चितच सूचनेचं पालन आपण करा. थँक्यू. नक्कीच प्रेक्षक वर्ग पहा किती संख्येनं मॅचचा आनंद घेतात. संध्याकाळचा सत्र प्रेक्षक वर्ग, मैदानाच्या चौफेर. जर आयोजन आवडलं असेल तर मैदानाच्या चौफेर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अंपायरला विनंती राहील, मॅच झाल्यानंतर दोन्ही स्टंप आपण घेऊन यायचे आहेत. क्या बात आहे. शेवटचा बॉल, धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. 34 धावा बनवायच्या 7 मध्ये. 7 चेंडू आणि 34 धावा. प्रत्येक चेंडू आता तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. वाढव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, षटकाची सांगता.
6 चेंडू 34. सोपन असणार आहे. 6 चेंडू 34. गोलंदाज सज्ज. कल्पेश आल्यात. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू आता 34. सामन्यामध्ये आता एकतर्फी मॅच आपण पाहू शकाल. प्रेक्षक वर्ग भरपूर जोशामध्ये होती की सामना रंगात येणार, परंतु रेग्युलर खेळाडू आहेत, नक्कीच 40+ ते खेळाडू खेळत आहेत, त्यांच्यावरती मात्र ते अधिराज्य गाजवत असताना. 5 चेंडू 34. दिस मॅच से ओनली गॉट बी रायकल. फलंदाज बाद. गुरुनाथ दादा मात्र या स्टेजवरती आपला सन्मान आम्ही करतोय. गुरुनाथ दादा नक्कीच आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करावा, कारण मॅच एकतर्फी आहे. आपण पाहुण्यांचा शुभ सन्मानाकडे बोलावं. चला पाहुण्यांचा शुभ सन्मान. अंपायर डान्स होऊ द्या, डान्स होऊ द्या. कॅमेरा प्लीज. पुन्हा एकदा दात. यस, इनिंग झाल्यानंतर करणार. आमचे मिथुन मडवी एक उत्कृष्ट खेळाडू. साई 1 मिनिट. परत एकदा सूचना राहील, लकी ड्रॉ कुपन मध्ये नाव निघाल्यानंतर व्यक्ती इथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. यस, डॉट चेंडूची सांगता. या दुनियेमध्ये थांबायला तर वेळ कोणाला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. ठोकन ठोप करण्याची गरज होती. एकतर्फी मॅच, एकतर्फी मॅच. चला पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करावा. विवेक फोरजी सर. चला मॅचच्या दिशेने जाऊया. बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती आहेत, त्या सर्वांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अप्रतिम आयोजन नियोजन स्पर्धेचा शेवट. ज्यावेळी नक्कीच आपण पाहिलं स्पर्धा ज्यावेळी भरवण्यात आली तेव्हा आभाल भरून आलं होतं, आणि आता मात्र डोळ्यामध्ये अश्रू. स्पर्धेची सांगता. चला नक्कीच चॅम्पियन ठरलाय बापदेव पाली टीम. कॉंग्रॅच्युलेशन. स्टंप पाठवा. ए चला सगळ्यांनी नाचायचं. चला मध्ये सगळ्यांनी. हे चला सगळ्यांनी. लकी ड्रॉला नाव निघाल्यानंतर बक्षीस मिळणार नाही. सगळ्यांनी नाचायचं. ए नाच इथं इथंच. अरे इथंच नाचा. अरे इथंच नाचायचंय. सुरुवात सुरुवात. हात वरती. सगळ्यांच्या हात वरती. सगळ्यांच्या हात वरती. चला दीदी चला सगळ्यांनी. हे पोरं नाचायला लागली. ए चला पोरींना चला तुम्ही पण सगळ्यांनी चला. बक्षीस लागल्यानंतर मिळणार नाही. हे नाचा रे चालू. हे बघ इथे नाचायचंय.